गुरुदेव दत्त. सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज चिंतनाचा विषय घ्यायचा तर योग असा आहे की आज जागतिक योग दिन पण आहे. त्यामुळे त्यालाच अनुषंगून आपण काहीतरी चिंतन करूया. सगळ्यांना माहिती आहे की पतंजलींनी आपल्याला अष्टांग योग सांगितला. यम, नियम, आसन, आहार, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. परंतु हे 8 योग असले तरी या 8 योगांचं ढोबळमानाने जर वर्गीकरण करायचं झालं तर ते 2 प्रकारांमध्ये करता येतं असं आपल्या काही पूर्वासूरींनी सांगितलेलं आहे. यातले पहिले जे 6 योग आहेत हे बाह्य योग आहेत आणि नंतरचे जे 3 आहेत हे पहिले 5 योग जे आहेत ते बाह्य योग आहेत, तर नंतरचे 3 योग जे आहेत ते अंतरंग योग आहेत. असं का बरं म्हटलं असेल? बाह्यांग कसलं आणि अंतरंग कसलं? तर पहिले जे 5 योग आहेत यम, नियम, आसन, आहार आणि प्रत्याहार, हे जे आहेत हे आपल्याला समाजासाठी किंवा व्यक्तिगत बाह्य विकासासाठी म्हणून सांगितलेले आहेत. यातला पहिला जो सांगितलेला आहे तो म्हणजे यम. यम म्हणजे अस्तेय, अहिंसा वगैरे हे जे काही आहे ते. याचा उपयोग जो आहे हे सामाजिक वर्तन कसं असावं, एखाद्या माणसाचं आदर्शवत जीवन कसं जगता येईल यासाठी म्हणून सांगितलेले आहे. त्याच्यानंतर सांगितलेला आहे तो म्हणजे नियम. नियमामध्ये शिस्त आणि आपले जे काही दैनंदिन व्यवहार आहेत त्याच्याबद्दलचे नियम त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ते म्हणजे आसन. आसन हे स्थिरता आणि काही मुद्रा ह्या त्याच्यामध्ये येतात. जशा काही सिंहमुद्रा आहेत, अन्य काही मुद्रा आहेत. ह्या मुद्रा त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. याचासुद्धा उपयोग आपल्याला आपलं जे काही वागणं, बोलणं, समाजामध्ये वावरणं आहे याच्यासाठी होतो. आपलं शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी होतो. प्राणायाम, श्वासांवरती नियंत्रण. कारण की आपलं संपूर्ण जीवन हे श्वासांवरती अवलंबून आहे. ज्याचा श्वास उत्तम रीतीने चालतो त्याचंच जीवन उत्तम रीतीने किंवा निरोगीपणाने चालतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये चंद्र नाडी, सूर्य नाडी वगैरे सांगितलेले आहेत. एका नाडीने आपण श्वास घेतो. श्वास घेताना अत्यंत थंड असतो, बाहेर जाताना तो उष्ण असतो. आपण सूर्यनाडीने आतमध्ये घेतो, त्यामुळे आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते आणि म्हणून त्याला आपण सूर्यनाडी म्हणतो. ज्या नाकपुडीतून श्वास सुटतो ती जरी हवा गरम असली तरी त्याला आपण चंद्रनाडी म्हणतो, कारण की त्याच्यामुळे शरीराला शीतलता मिळते, आतली उष्णता बाहेर पडलेली असते, म्हणून ती चंद्रनाडी आहे. नाडी शुद्धीसाठी आपण असं सांगितलेलं आहे की एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसरीने सोडायचा. ज्या नाकपुडीने श्वास सोडला त्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. हे आवर्तन आहे. ह्या आवर्तनामध्ये आपल्या संपूर्ण शरीराची नाडीशुद्धी होते. हा थोडासा आयुर्वेदाचा भाग आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये इंद्रियांचं दमन सांगितलेलं आहे. कारण की आपल्याला जे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय सांगितलेली आहेत, ह्या इंद्रियांच्याच द्वारे आपलं जसं पुण्य घडतं तसंच आपलं पापही घडतं. डोळ्यांनी आपल्याला चांगल्या गोष्टी दिसू शकतात, वाईट गोष्टीही दिसू शकतात. हातांनी चांगलं कामही होतं, हातांनी यज्ञ, याग, पूजा, अर्चनाही होऊ शकते. त्याच हाताने एखाद्याचा खूनसुद्धा होऊ शकतो. म्हणून आपल्याला प्रत्याहार सांगितलेला आहे की ह्या इंद्रियांचं दमन करायचं, म्हणजे ह्या इंद्रियांना वाईट वासनांमधून परावृत्त करायचं आहे. चुकीच्या गोष्टींकडून त्यांना परावृत्त करायचं आहे. ज्याप्रमाणे एखादं लहान मूल आपल्या आईबरोबर चाललेलं आहे, मध्येच तो आईचा हात सोडतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला आई त्याचा हात धरते आणि त्याला पुन्हा रस्त्यावरती घेऊन येते, त्याला इकडे तिकडे भटकू देत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला आपले सद्गुरू
आपली अंतस्थ शक्ती ही वेळोवेळी आपल्याला पुन्हा धरून धरून मार्गावरती आणत असते आणि नीट मार्गाने चल बाबा असं म्हणत असते. कारण की अनेक योनींमधून फिरता फिरता जेव्हा आपलं पाप आणि पुण्य समसमान झालं त्यावेळेला आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि म्हणून या मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक केलं पाहिजे. पुन्हा आपल्याला खाली जायचं नाही आहे. आपल्याला वरती जाता आलं तर ठीकच आहे, परंतु ते जरी जाता नाही आलं तरी निदान स्थिर आपण राहिलं पाहिजे. म्हणून इंद्रियांचं दमन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रत्याहार सांगितलेला आहे. ह्या प्रत्याहारानंतर जे होतं ते म्हणजे धारणा. इथं धारणा ही मनाशी निगडीत आहे आणि म्हणून याला अंतस्थ आपण जे काही योग म्हटलेले आहेत ते म्हणतात. इथून अंतस्थ योगाची सुरुवात होते. म्हणून आपण साधनेला बसल्यानंतर असं सांगतो की मला मन नाही असं बघा. मनामध्ये येणारे विचार सोडून द्या, काढून टाका. विचारांशी आपल्याला निगडीत राहायचं नाही आहे. आपण जेव्हा जेव्हा विचारांशी निगडीत राहतो तेव्हा तेव्हा आपलं मन आपल्याला बाह्य जगाशी जोडून देतं. आपल्या मनामध्ये विचार आला की अमुक अमुक एक व्यक्ती माझ्याशी वाईट वागली आहे. ते जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत ती व्यक्ती समोरून आली की आम्ही तोंड दुसरीकडे फिरवून पुढे जातो. परंतु जर आम्ही मनाचा लय केलेला असेल तर ती व्यक्ती समोरून आली तरी आमच्यामध्ये काही फरक पडत नाही. आम्ही एक वेळ त्याच्याकडे बघून हसणार नाही, एक वेळ त्याच्याकडे बघून त्याला रामराम म्हणणार नाही, नमस्कार म्हणणार नाही, सुप्रभात म्हणणार नाही, परंतु आम्ही आमच्या मार्गाने सरळ निघून जातो. परंतु मनामध्ये त्या माणसाबद्दलचे जर काही विचार असतील, कटुता असेल तर आम्ही त्याच्याकडे बघून कुत्सित हसू तरी, मान दुसरीकडे वळू किंवा अन्य काही घृणास्पद क्रिया करून पुढे जाऊ, जेणेकरून त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा आमच्याबद्दलचेच वाईट विचार येतील. म्हणजे आमच्याबरोबर जवळ आमच्या आजूबाजूचे काही वातावरण आहे ते दूषित व्हायला सुरुवात झाली. आणि म्हणून आम्हाला धारणा महत्त्वाची आहे. म्हणून साधनेला बसल्यानंतर कोणतेही विचार करायचे नाही, मनामध्ये विचार येऊ द्यायचे नाही. इथं मनाची एकाग्रता होते. जिथं मनाची एकाग्रता होते तिथं कार्याची सुलभता येते, कार्याची सुबकता येते, कार्य विनासायास पार पडतं. आणि म्हणून धारणा महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ते म्हणजे ध्यान. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? मनाला स्थिरता द्यायची. ज्या मनाची भटकंती, बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं, आता होतो भुईवर गेलं गेलं आभायात. ही जी काही मनाची अवस्था चाललेली आहे, हे जे काही मनाचं भटकणं चाललेलं आहे ते थांबवायचं आहे. आणि म्हणून त्या मनाला स्थिर करायचं आहे. आणि त्याच्यानंतरची येते ती म्हणजे समाधी अवस्था. इथं खऱ्या अर्थाने योग या शब्दाचा अर्थ आपल्याला अनुभवायला येतो. समाधी म्हणजे वर जाणे नव्हे, शरीर सोडणे नव्हे. समाधी म्हणजे मनाचा पूर्ण लय झालेला आहे, इंद्रियांचं पूर्ण दमन झालेलं आहे, कुठलीही इच्छा आकांक्षा मनामध्ये राहिलेली नाही आणि आपण त्या ईश्वरीय तत्वाशी जी जगदव्यापी शक्ती आहे त्या शक्तीशी कुठंतरी जोडलो गेलेलो आहोत. ही भावना, ही अवस्था निर्माण होणे याला आपण समाधी म्हणू शकतो. ही समाधी अवस्था आपल्याला केवळ देहत्यागानंतर मिळते असं नव्हे, तर देहामध्ये असतानासुद्धा ती अनुभवता येते. फक्त त्यासाठी आपली साधना नीट असायला पाहिजे, आपल्यावरती आपल्या सद्गुरूंचं कृपाछत्र असायला पाहिजे. परंतु या 8ही योगांचा जर समावेश कुठे केलेला असेल किंवा या 8ही योगांचं एकत्रीकरण कुठं केलेलं असेल तर ते आहे किंवा त्याचा समत्व विचार म्हणजे आहे महायोग, सिद्धयोग किंवा आपला कृपायोग. ह्यामध्ये जेव्हा सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होते तेव्हा आपल्याकडून यमनियमांचं पालन आपोआप व्हायला लागतं. आपल्यामध्ये नियमांचं पालन सद्गुरू सांगतात ते व्हायला लागतं. आहार प्रत्याहार, आहार विहार हा योग्य झाल्यानंतर
त्याच्यामधून आपली आसनाची स्थिरता यायला लागते. ही आल्यानंतर प्राणायाम आपल्याला सांगितलेलं आहे की श्वासांवरती लक्ष केंद्रित करा, काहीही करू नका, श्वास जोरात घेऊ नका, सोडू नका. त्याला आपण कुठेतरी जोर लावायचा नाही आहे, आपोआप होणारा श्वास. म्हणजेच इथंसुद्धा आपला जो काही प्राणायाम आहे तो आपोआप होतो. प्रत्याहार, इंद्रियांचं दमन. साधनेला बसल्यानंतर मन नाही असं आपण हे करतो, मनाचं आकुंचन करून घेतो, मन आपल्या प्राणशक्तीशी जोडतो, इंद्रियांचं दमन आपोआपच होतं, प्रत्याहार आपोआपच होतो, ध्यानधारणा आपोआप सुरू होते. आणि म्हणून याच्यातून ज्या वेळेला साधनेच्या पूर्ण 1 तासभर आपल्याला ती अवस्था प्राप्त होत नाही, परंतु निश्चित क्षण, 2 क्षण, मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट अशी अवस्था होते की मी शरीरात नाहीच आहे, मी शरीर नाही, अशी आपल्याला कुठेतरी जाणीव होते. ती आपली समाधी अवस्था असते. ही समाधी अवस्था आपल्याला रोज प्राप्त हो अशी त्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजचं हे चिंतन इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय.